हे माझं चिक्कू. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या न्यू ब्लॉग मध्ये. काल बोलल्याप्रमाणे मी तुम्हाला बोललेली की आज परत भेटूया आपण, आणि आज आम्ही चाललोय मुंबईला. मुंबईला जातोय सहज. तर आता आम्ही स्टँडला आहे, आमच्या गाडीची वाट बघतोय. गाडी अजून आलेली नाहीये, 9:30ची गाडी आहे. आता 9:24 झालेले. Close till I get up. Time is barely on our side. ये पुणे जाएगा. हॅलो, गाडी भेटली आम्हाला. भेटणार होती, रिझर्वेशन केलं. हो मॅडम, वाई आले. उठा आता. झोपाळू प्राणी आहे. गाडीमध्ये नुसतं झोपत. महाबळेश्वर मधून निघालोय ना तेव्हापासून झोपते, नुसती झोपते. जरा रोड खराब आहे त्यामुळं कॅमेरा हलतोय. थोडं काम चालू आहे, होईलच लवकरच. चांगला रोड बनवतात ते, त्यासाठी पूर्ण काम व्यवस्थित चालू. जरा समजून घ्या, थोडा हल्ला कॅमेरा तर. हे भूक लागली का? भूक लागली. तर इथे थांबून आपण वडापाव घेऊया. इथले फेमस वडापाव आहे, स्पेशल वाईचे स्पेशल वडापाव. आता घेऊया आपण, कारण की सकाळी विदाऊट नाश्ता करता आम्ही निघालो. 9:30ची गाडी होती. 9 वाजेपर्यंत मॅडमचा मेकअपच चालू होता. असे नको बघू, खरंच. आता आम्ही 9:30ची तर गाडी आम्हाला व्यवस्थित भेटली टायमिंग वरती, पण आम्ही नाश्ता केला नाहीये. आता नाश्ता करायला थांबलो वाईमध्ये. आता थांबेल बस स्टॉपला, जाऊन पळत जाऊन मस्त पैकी एक गरम वडापाव घेऊन येतो आणि खातो. खूप भूक लागली. खाती हा वडापाव आल्यानंतर लगेच. आता वडापाव खाल्लेत, आता जरा बरं वाटतंय. गाडी आमच्या इथं थांबली आहे जेवायला. वॉशरूम जे इथे मस्त तुम्हाला दाखवतो. बदक आहे तिथं, बदक. छान बदक आहे. काल एक रील टाकलेली, अशीच मजाक मस्तीमध्येच काढलेली. पार्लरचं, म्हणजे पार्लरच्या ह्याच्यावरती जाऊन बघू शकतात ती आमच्या आयडीला. त्याच्यावरती आता असंच सहज उघडून बघितलं की किती व्ह्यूज गेले बघावे. तर एकदम काही कॉन्टेंट नाहीये, काही नाहीये, पण रील बघा किती गेली. आता मला तेवढं म्हणजे हे झालं ना की अरे फालतूचे काही कॉन्टेंट नाहीये, फालतूचा कॉन्टेंट आहे. आणि एवढं रील जबरदस्त गेलेला. दाखवतो बघा तुम्ही. व्ह्यूज 91.4 के बघितले. नॉर्मल व्हिडिओ आहे, काही त्या व्हिडिओ मध्ये नाहीये, काय नाहीये. असंच एक माझा करता एक केली. हेअर स्पा करायचा होता, फेशियल करायचं होतं, काय करायचं होतं. त्याच्यामुळे म्हटलं त्याला एक कॉन्टेंट काहीतरी वेगळं बघूया करून. केला आणि मस्त गेली.
असा कंटाळा आलाय ना. काय करतोस बाबा, कंटाळा आला तर काही विमानाने येणारच मला, गाडीने जावं लागणार आहे. हा पण ते पुण्यातून घातली त्यामुळे किती कंटाळा आला. एक तर पुण्यामध्ये गाडी आली ना एवढा वेळ लागतो ना. मला सांगतो मुंबईमध्ये जायला आहे ना तुम्ही कधीच पुण्यातून येऊ नका. फोर व्हीलर घ्यावं ना. येईल नशिबाने ती पण येईल. ही पोरगी अशी आहे ना की ती लहानपणापासून फोर व्हीलर मध्ये घेतली, फक्त माझ्यासाठी बस मध्ये पण प्रवास करते. तिच्यासाठी मला आहे ना करायचं. बघू नशीब काय साथ देते आपल्याला. प्रयत्न तर फुल चालू आहेत. बघू 2026 बच्चा नया डालते करेंगे. कुछ तो नया करेंगे. करूया करूया. तर इथं थांबलोय आम्ही पण एवढा बेकार वाटतंय ना की महाबळेश्वर मध्ये थंडी होती म्हणून आम्ही स्वेट शर्ट आणि हिनी पण हे असं घातलेलं थंडीसाठी. पण एवढं गरम होतं ना इकडं चुत्यागिरी वाटते की बेंचे हे घालून आलोय आम्ही. लय गरम होतं बेकार. आणि गाडीने पण खूप लेट केलाय. नेमकं आमच्या तोंडावरती ऊन आलंय. आम्ही जिकडे बसलोय त्याच साईडला ऊन आलंय. म्हणून जरा म्हटलं थोडं बाहेर येऊन उभं राहू. गाडी थांबली तर खायची तर काही इच्छा नाहीये. बघू शकता तुम्ही येऊन गाड्या थांबतात ते बायकोचे पाय बी सुचलेत बसून बसून. आला पप्पांच्या गाडीतून फिरायची पोरगी. आता नवऱ्यासाठी तुझ्यामुळे फिरायला लागतंय मला. नवऱ्यासाठी काय काय करायला लागतंय. हा हात पण सुचले की काय तुझे. हे बघ. हात सुचलेत म्हणून मला अंगठ्या दिल्यात घालायला. हा तुला म्हातारी बायको शॉर्ट भेटली, झाला. तुला म्हातारी तिथली पोरगी तुला म्हातारी बुद्धी बायको. हो गई. फायनली गाईज आम्ही नवी मुंबईमध्ये प्रवेश केलेला आहे. आता आमचा स्टॉप आलाय. आता आम्ही निघालो. इथून रिक्षा केली थेट घरी जायला. हे माझं चिक्कू. चिक्कू कशी आहे स्ट्रॉबेरी? आंबट लागली. चांगली. कशी लागली? दाखव त्यांना स्ट्रॉबेरी दाखव. कोणी आणली स्ट्रॉबेरी? आणि मामाला? आवडली का तुला? आवडली ना? चला बाय बाय करा तर आता. चला आता आम्ही आमचा ब्लॉग इथे संपवतो आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये उद्या भेटू परत. धन्यवाद.